ऐन पाडव्याच्या दिवशी जावं लागलं नांदेडला, ते पण रात्री 12 वाजता. तर राम राम मंडळी, तर मी प्रतीक माळेचं स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये. मला झोपेतून उठवण्यासाठी आमची पिऊ आलेली होती. आंघोळ तेल करून बसलो होतो तेवढ्यात आमचा पण्या आला आणि चल जरा बाहेर फिरून येऊत म्हणलं. मग काय तोंडवर करून गेलो दोघं पण फिरायला. तेवढ्यात आमचा पण्या म्हणलं की पाडाच्या शुभ मुहूर्तावर मला जाऊन शर्ट तर घेऊन येत म्हणलं. मग नंतर तिथून गेलो गावाकडे, कारण का आज आमच्या गावामध्ये पाडाच्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरा करतात. लक्ष्मीपूजन ते झाल्यानंतर मग ट्रॅक्टरला असा हार वगैरे घातलून ट्रॅक्टरची पूजा बी करून घेतलो. मग नंतर आमच्या जेसीबीची पूजा वगैरे करून घेतलो. नंतर फटाकडे फोडलो. आमचं पण्या जिथे बी असेल काही ना काही कुठाने करते ते फटाकडे फोडायला आमच्या पण्याने तिथलं लाईटीचं वायर तोडलं. असं पूजा तीन करून बसलो होतो तेवढ्यात आमच्या विजूभाईचा फोन आला की लवकर अहमदपूरला ये म्हणून. अहमदपूर मध्ये गेल्यावर मला म्हणले चल गाडीत बस म्हणले पटकन. आधी स्कॉर्पिओ मध्ये डिझेल टाकून विजूभाई म्हणले की आलोच 5 मिनिटात, चला तुम्ही पुढे म्हणले. गाडीमध्ये बसल्यावर कळालं की संख्या पण आहे आमच्या सोबत म्हणून. आमच्या राहुल भाईला विचार, राहुल भाई एवढ्या संध्याकाळी आपण कुठे निघाला? राहुल भाई म्हणले नांदेडला जायचे म्हणजे. एवढं बोल जसं आमचे विजूभाई आणि प्रशांत भाई बी आले तेवढ्यात. गाडीमध्ये टोटल